Today we discuss about Fraunhofer diffraction at a single slit. The cross section of a plane wavefront y dash incident on a single slit of width AB. है ना, आपण फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्लिटमध्ये आपण काय डिस्कस करतोय की एक प्लेन वेव फ्रंट आहे आणि ती प्लेन वेव फ्रंटमधून तुमची काय होती, लाईट क्रॉस होती आहे ना. तर बघा वायपासून वाय डॅशला काय होती, ती इन्सिडंट होत आहे एका सिंगल स्लिटवरून आणि त्याची विड्थ आपण काय म्हणतोय ए बी, जसं आपण इंटरफरन्स पॅटर्नमध्ये डिस्कस केलेला होता. द सेंटर ऑफ दी स्लिट इज ॲट अ पॉईंट ओ. सेंटर ऑफ दी पॉईंट स्लिटचा आपण काय कन्सिडर करतोय, पॉईंट ओनी. As the width of the slit in the plane of the paper, its length is perpendicular to the paper. बघा आपण काय करतोय, कन्सिडर कशी करतोय, जी विड्थ ऑफ जी स्लिट आहे तो आपण प्लेन ऑफ द पेपरच्या त्याची लेंथ आपण कशी घेतोय, परपेंडिक्युलर घेतोय है ना. म्हणजे जी स्लिट आहे ती स्लिट कशी आहे, एक्स ॲक्सिसवरती, आणि जी लेंथ आहे त्याची, तर ती लेंथ आपण कशी कन्सिडर करतोय, म्हणजे जी लाईट आपण पास करतोय ती कशी करतोय, परपेंडिक्युलर डायरेक्शनने. द स्लिट कॅन बी इमेजिन टू बी डिवायडेड इंटू अ नंबर ऑफ एक्स्ट्रीमली थिन स्लिट. है ना. बघा आपण काय करतोय, ज्यावेळेस आपण त्या स्लिटमधून लाईट पास करतोय तर है ना, तर बघा आपण इमेजिन करू शकतो ना की सिंगल लाईट ज्यावेळेस ती, जसं आपण फ्रॉनहोफरच्या डिफ्रॅक्शनमध्ये आपण डिस्कस केलेलाच होता, फक्त आपण ते सिंगल स्लिटवरून आपण एक्सपेरिमेंट करतोय. जसं आपण फ्रॉनहोफर एक्सपेरिमेंटमध्ये आपण डिस्कस केलेला होता, काय डिस्कस केलं होतं की ज्यावेळेस तुमची सोर्स ऑफ लाईट इन्फानाईट असते, बघा जी फ्रॉनहोफरमध्ये जी जी काय असते तुमची लाईट कशी असते, इन्फायनाईट असते है ना. तर बघा तर सोर्स ऑफ लाईट जी तुमची कशी होती, इन्फायनाईट होती, आणि पर्टिक्युलर एका इन्फायनाईट डिस्टन्सवरती ती काय होत होती, एका ऑब्स्टेकलला जाऊन ती इन्सिडंट होत होती, आदळत होते. तर काय होतो, म्हणजे दोन क्रॉस सेक्शन पडतात ना एका सिंगलवरून. जर आपण बघा कुठलीही लाईट काय होईल त्याच्यावरती जर इन्सिडेंट होईल तर ती काय होईल, तुमची त्याची दोन डिवायडेड होतील है ना. तर आपण अशीच काय करतोय, या एक्सपेरिमेंटमध्ये बघतोय सिंगल स्लिटच्या, आपण इमेजिन करू शकतो डिवायडेड इंटू अ नंबर एक्स्ट्रीमली इन थिन स्लिट किंवा स्लिट एलिमेंट्स. द मोमेंट द प्लेन वेव फ्रंट रिचेस द स्लिट, each slit element becomes the secondary source of cylindrical wavefront responsible for diffraction in all possible direction. है ना. आपण काय म्हणतोय की जे प्लेन वेव फ्रंट आहे काय होत आहे, त्या स्लिटपासून ज्यावेळेस ती इंटर करते आणि पर्टिक्युलर बघा काय होतोय, मग सेकंडरी सोर्स ऑफ है ना. म्हणजे काय होतोय, आपण तर सोर्स ओनली वन घेतलेला आहे, पण ज्यावेळेस ती काय होते त्या स्लिटवरती रिच होते, म्हणजे इन्सिडंट होत आहे, तर काय होतीये, पर्टिक्युलर ती ऑल डायरेक्शनमध्ये ती तुमची काय होईल, म्हणजे जी सोर्स ऑफ लाईट आहे म्हणजे ती काय होऊन जाते, व्हर्च्युअल होऊन जाते ना. म्हणजे सेकंडरी सोर्स येतोय ना त्याच्यावरून, सिंगल सोर्सपासून त्याची इमेज काय मिळते, सेकंडरी सोर्स मिळते. म्हणजे त्याच्यापासून जे वेव फ्रंट्स असतील ती कशी असेल, तुमची डिफ्रॅक्शन जी असेल ती डिफ्रॅक्शन काय असेल, तुमची ऑल डायरेक्शनला पॉसिबल आहे ना. म्हणजे पर्टिक्युलर ज्या स्लिटवरून तुमची लाईट इमिट्स होती आहे आणि लाईट्स इमिट होते आणि पर्टिक्युलर त्या स्लिटमधून ज्यावेळेस ती पास होती तर ती बिहेव लाईक दॅट कशी करेल, ती सोर्स सेकंडरी सोर्सपासून. म्हणजे जे डिफ्रॅक्शन होणार ती डिफ्रॅक्शन कशी होईल, तुमची ऑल डायरेक्शनमध्ये. अ सिलेंड्रिकल लेन्स विथ इट्स ॲक्सिस पॅरलल टू दी स्लिट है ना. म्हणजे जी आपण स्लिट ठेवलेली आहे ती कशी ठेवलेली आहे, आपण पॅरलल ठेवलेली आहे. केप्ट नेक्स्ट टू दी स्लिट कन्वर्स द इमर्जंट बिकेम्स ऑन दी स्क्रीन केप्ट ॲट दी फोकस. The distance d between the slit and the screen is practically the focal length f of the lenses है ना. आपण जशी फोकल लेंथ ऑफ लेन्समध्ये आपण डिस्कस केलेला होता है ना. म्हणजे बघा आपण काय करतोय की डिस्टन्स जे आहे तो कॅपिटल डी, तर आपण काय करतोय, कॅपिटल डी हे कशाचा डिस्टन्स आपण मेजर करतोय, स्लिट आणि स्क्रीनचा. जसा आपण फोकल लेंथमध्ये आपण डिस्कस केलेला होता. फॉर ऑल प्रॅक्टिकल सेटअप द विड्थ of this slit is of the order 10⁻⁻4 to 10⁻⁻3 मीटर. ओके. बघा आपण त्या स्लिटची म्हणजे बघा प्रॅक्टिकली सेटअप आपण कसा करणार, जर प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट जर करायचं असेल, प्रॅक्टिकल करायचं असेल
तर आपण त्या विड्थची, ज्या स्लिटची विड्थ आहे ती कशी सेट करणार, जे 10⁻⁻⁴ टू 10⁻⁻³ मीटर पर्यंतच आपण काय करू शकतो, सेट करू शकतो. अँड डिस्टन्स डी इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10 मीटर. ओके, आणि त्याचा जे डिस्टन्स आहे तो डिस्टन्सची ऑर्डर किती आहे, 10 मीटर आहे. दॅट इज डी ग्रेटर अँड ग्रेटर दॅन ए. म्हणजे ए पेक्षा काय आहे, ग्रेटर कोण आहे, डी आहे. म्हणजे डिस्टन्स आहे, कशातला डिस्टन्स आहे, स्लिट आणि स्क्रीनमधला डिस्टन्स. लेट्स सी अ डायग्राम फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. ओके, आपण काय करतोय, कन्सिडर करतोय फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनची डायग्राम आहे. तर बघा, आपण एक सोर्स ऑफ लाईट घेतलेली आहे आणि म्हणजे त्या पॉईंट आपण ओ कन्सिडर करतोय. ज्यावेळेस ती सोर्स ऑफ पॉईंटपासून तुमची लाईट ऑब्स्टेकल मीडियमपासून म्हणजे स्प्लिटपासून तुमची ती लाईट काय होती आहे, तुमची इन्सिडेंट होती आहे, तर काय होईल, तुमची त्या दोन मीडियमला म्हणजे ऑल डायरेक्शन तुम्हाला जाताना दिसते ना, म्हणजे पर्टिक्युलर बघा P1 आणि P0 हे काय होतं आहे, त्या दोन मीडियमला जाऊन ती काय होती, इन्सिडेंट होती हे ना. तर बघा, तुमचं ते अँगल मिळतो आहे, म्हणजे एम आणि एन आपण त्याला काय नाव दिलेलं आहे, एम आणि एन दिलेलं आहे. आणि एफ ॲप्रॉक्सिमेट डी, हे या दोघांचे जे डिस्टन्स आहे इथून ते बघा ऑब्स्टेकल स्लिट आणि स्क्रीनमधला जे डिस्टन्स आहे ते काय आहे, डी आहे. आणि सोर्स आणि स्क्रीनचा डिस्टन्स तो आपण काय म्हणतो आहे, डी ग्रेटर दॅन ए आहे. म्हणजे हा तुमचा आपण काय म्हणतो आहे, आणि सोर्स आणि याच्यापेक्षा जे स्मॉल ए आहे ती काय आहे, सोर्स ऑफ लाईटची विड्थ आहे है ना. तर म्हणजे डी जी आहे ती ग्रेटर दॅन कोणापेक्षा आहे, ए पेक्षा आहे. लोकेशन ऑफ मिनिमा अँड मॅक्झिमा. Figure 1 is a part of figure. It showed two sets of parallel rays originating at the slit elements. The central and symmetric beam focuses at the center point line P0 directly in front of the O, the center of the slit. ओके, आपण काय लोकेशन कन्सिडर करतोय, मिनिमा आणि मॅक्झिमाचा. आपण फिगर 1 वरून काय म्हणतोय की आपण दोन सेट घेतलेले, कशाचे, पॅरलल रेचे, म्हणजे ऑरिजिनेटिंग ॲट दी स्लिट एलिमेंट. म्हणजे हे जे दोन पॅरलल रे घेतोय आपण, हे कुठून, म्हणजे आपण कन्सिडर कुठून करतोय, जे स्लिट एलिमेंटपासून मिळतोय है ना. आणि जे बीम आपण फोकसेस करतोय, म्हणजे जे सेंटर, जे आपण सोर्स फोकस करतोय, तर ते आपण कुठून करतोय, म्हणजे आता सेंट्रल पॉईंट ओ पासून, त्यालाच आपण काय म्हणतोय, लाईन P0 directly in front of O. The center of the slit, rays parallel to the axis from all points from A to B are focused at the central point P0 है ना. जे पॅरलल रेस आहे ते बघा, ते पॅरलल रेसचे जे ॲक्सिस फ्रॉम ऑल पॉईंट, फ्रॉम कुठून, जे पॅरलल रेस जे मिळत आहे तुम्हाला ते कुठून मिळत आहे, तुम्हाला ए आणि बीच्या पॉईंटपासून, जे काय होते तुमचा सेंट्रल पॉईंटपासून काय होतं आहे, फोकस्ड होतो आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे, P0. दस ऑल दिस रेस मस्ट बी हॅविंग इक्वल ऑप्टिकल पाथ है ना. म्हणजे प्रत्येक रेचे काय बघा, हॅविंग कशी आहे, बघा जे रेस आहे त्या रेसचे सगळ्यांची ऑप्टिकल पाथ कशी आहे, सगळ्यांची इक्वल आहे. Hence, all these arrive at P0 with the same phase and thereby produce constructive interference at P0 है ना. बघा, जे P0 पासूनचे जितके पण फेज सेम आहेत ते सगळे फेज कसे आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट P0 है ना. म्हणजेच आपण बघा P0 पासून जे आपण सेंटर ऑफ ओ पासून जे तुमचे रेस निघत आहेत है ना, तर ते रेस ज्यावेळेस ते सेंट्रल पॉईंटपासून, म्हणजे जे पी पॉईंटपासून आपण काय कन्सिडर केलेलं आहे, ए बी है ना. म्हणजे ते आपण सोर्सला नेम दिलेला आहे, त्या सोर्सपासून तुमच्या काय होतो आहे, सेंट्रल पॉईंट म्हणजे P0 पासून तुमच्या रेस काय होतो आहे, फोकस्ड होतो आहे. तर या जे P0चे जे रेस आहे हे सगळे कसे आहे, त्यांचा ऑप्टिकल पाथ कसा आहे, इक्वल आहे. म्हणजे त्यांचे जे फेस आहे सेम, तर ते सगळे सेम फेस कसे काय प्रोड्यूस करत आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे जितके पण त्याच्यामधून वेव्स जे निघत आहेत ते सगळे कसे आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्नचे आहे ॲट P0. In the case of point P at angular position theta, the optical path of the ray A to C
ओके, बघा आपण काय कन्सिडर करतोय, जे पॉईंट पी आहे हे काय आहे, अँग्युलर पोझिशन ऑफ थीटा आहे आणि त्यांचा ऑप्टिकल पाथ ऑफ द रे हे कुठून निघत आहे तुमचे ए टू सी टिल पॉईंट पी आर इक्वल ॲज ए सी इज नॉर्मल टू ए एम. From this point onward there is no path difference or phase difference between this ray. ओके, बघा आपण काय म्हणतोय की जे ए टू सी टिल पॉईंट पी आर काय आहे, इक्वल आहे. म्हणजे जे तुमचे ऑप्टिकल पाथ रेस आहे ज्याचा अँग्युलर काय आहे पोझिशन थीटा आहे, ते रेस काय आहे ए टू सी, म्हणजे त्यांचा जे पॉईंट पी आहे ते काय आहे, इक्वल आहे ए सी इज अ नॉर्मल टू ए एम. फ्रॉम दिस पॉईंट्स ऑनवर्ड्स, आता दुसरा पॉईंट ऑनवर्डचा आपण काय म्हणतोय, त्यांचा पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स या दोघांचा कसा आहे, म्हणजे ए बी आणि ए सी हे एकमेकांचे कसे आहे, अनइक्वल आहे, है ना. हेन्स द पाथ ऑफ रेस बिटवीन ए बी अँड ए सी आर रिस्पॉन्सिबल फॉर द नेट पाथ डिफरन्स और फेज डिफरन्स ॲट पॉईंट पी. द पाथ डिफरन्स or phase difference between these rays, hence the path of rays between AB and AC are responsible for the net path difference or phase difference at point P. ओके, म्हणजे आपण जे पाथ रेस आहे तर त्या पाथ रेसा म्हणजे कशामध्ये आपण पाथ रेस ए बी आणि ए सीच्या, तर ती कशी आपण बघा त्या दोघांचा आपण काय काढतोय, टोटल पाथ डिफरन्स काढतोय. काय काढतोय आपण, टोटल पाथ डिफरन्स कशाचा, ते किंवा पाथ डिफरन्स किंवा फेज डिफरन्स ॲट पॉईंट पी. द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेस इज बी सी इज इक्वल्स टू ए साइन थीटा. तर आपण काय म्हणतोय की जे पाथ डिफरन्स आहे म्हणजे एक्स्ट्रीम रेस बी सी ते काय आहे, ए ऑफ साइन थीटा. लेट दिस बी इक्वल टू लॅम्बडा. लेट के बी द मिड पॉईंट ऑफ ए सी. ओके, के काय आहे, मिड पॉईंट आहे ए सी. आपण हे जे सगळ्या गोष्टी कन्सिडर करतो आहे ना, तर हे सगळ्या गोष्टी आपण डायग्रामवरून कन्सिडर करतो आहे. तर मी जे जे पॉईंट सांगते ना, तर ते डायग्राममध्ये तुम्ही एकदा बघून घ्यायचे डायग्राममध्ये, ठीक आहे. पॉज करून व्हिडिओ काय करायचं आहे, एकदा डायग्रामकडे जायचं म्हणजे तुम्हाला त्या पॉईंट्स कळतील. ओके, तसंही आपला हा फोकल लेन्थचा झालेला आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, तर एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही, पण तरी ओके. देअरफॉर ओ के इज इक्वल्स टू 1/2 बी सी इज इक्वल्स टू λ/2. ओके, बघा आपण काय म्हणतो, पॉईंट ऑफ ओ आणि के काय आहे, मिड पॉईंट आहे कशाचा, ए सी, ते काय आहे, इज इक्वल्स टू हाफ बी सी इज इक्वल्स टू λ/2. दस द पाथ डिफरन्स बिटवीन ए पी अँड ओ पी इज λ/2, है ना. बघा आपण काय म्हणतोय की ओके काय आहे, हाफ आहे, म्हणजे बी सी इज इक्वल्स टू काय मिळेल, λ/2, है ना. म्हणजे जे पाथ डिफरन्स असेल कशामध्ये, ए पी आणि ओ पी, त्यांची पण व्हॅल्यू काय असेल, λ/2. ॲज अ रिझल्ट दिस टू रेस वेव्स प्रोड्यूस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट पी. म्हणजे ह्या जे रेस आहेत, हे जे वेव्स आहेत, तर ती काय आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कारण की ती काय बघा, त्यांचा जे रिझल्ट आहे ती कशी मिळते आपल्याला, 1/2 म्हणजेच λ/2, है ना. तर ती कोणतं काय प्रोड्यूस करते, मग ती डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट अ पॉईंट पी. नाव कन्सिडर एनी पेअर ऑफ पॉईंट इक्विडिस्टन्स रिस्पेक्टिव्हली फ्रॉम ए अँड ओ सच ॲज जी अँड एच सेपरेटेड बाय अ डिस्टन्स a/2, है ना. म्हणजेच आपण काय म्हणतोय, जी आणि एच जी आहे ती काय आहे, सेपरेटेड बाय अ डिस्टन्स a/2 आहे. कशाच्या, अलॉंग स्लेटच्या. रेस म्हणजे वेव्ह फ्रॉम एनी सच पेअर विल हॅव अ पाथ डिफरन्स ऑफ λ/2 ॲट पी. Thus all such pair of point between AO and OB will produce डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट पी, है ना. म्हणजे आपण काय म्हणतोय की λ/2 यांचं काय आहे, डिफरन्स आहे, है ना. म्हणजे सच पेअर्स ऑफ पॉईंट कोणकोणते, मग अजून ए ओ आणि ओ बी हे सुद्धा कसे प्रोड्यूस, त्यांचे वेव कसे प्रोड्यूस आहेत, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. दिस मेक पॉईंट पी टू बी फर्स्ट मिनिमम. म्हणजेच ते जी पॉईंट पी आहे ती काय आहे, मग तुमची
फर्स्ट मिनिमम, कारण की तो पॉईंट पी काय आहे, म्हणजे त्याचा जे फेज डिफरन्स आहे ती λ/2 म्हणजे हाफ व्हॅल्यू, म्हणजे त्यांचे पेअर्स कोणते होते ए ओ आणि ओ बी. मग ही काय तुमची डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे ना, म्हणजे जे पॉईंट पी आहे ती काय आहे मग फर्स्ट मिनिमम आहे. This discussion can be extended to points on the screen having path difference 2 lambda, 3 lambda and so on n lambda between the extreme rays reaching them. It can be seen that this point will be dark and hence will be position of dark fringes है ना. म्हणजेच आपण काय म्हणतोय की ज्या स्क्रीनवरती काय होतोय पाथ डिफरन्स 2 लॅम्बडा किंवा 3 लॅम्बडा किंवा सॉन एन लॅम्बडा हे सगळे कसे आहेत, हे जे रेस तुमचे रीच होतीये त्या पर्टिक्युलर पॉईंटला ह्या सगळ्या फ्रिंजेस कसे आहेत, डार्क फ्रिंजेस आहेत. म्हणजेच कोणते म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. Again, the same logic is applicable for point on the other side of P0. ओके, आता आपण अदर साइड डिस्कस करतोय P0 चा. Hence, at the location of nth minima, the path difference between the extreme rays A sin theta is equals to plus minus n lambda. ओके, आता आपण काय डिस्कस करतोय nth मिनिमा. त्याची पाथ डिफरन्स एक्स्ट्रीम रेस ची काय आहे, ए साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू प्लस मायनस एन लॅम्बडा. याला म्हणा इक्वेशन 1 है ना. आपण एन लॅम्बडापर्यंत कन्सिडर करतोय ना, आणि त्याचा अँगल जे होता तो काय होता, ए साइन ऑफ थीटा. इफ वी अज्युम द मॅक्झिमा टू बी इन बिटवीन द रिस्पेक्टिव्ह मिनिमा, we can write the path difference between the extreme rays at the nth maxima. ओके, बघा आपण काय म्हणतोय की जी आपण मॅक्झिमा जी आहे, मॅक्झिमापासून आपण काय करतोय मिनिमा फाइंड आउट करतोय है ना. तर जे पाथ डिफरन्स आहे nth रेची मॅक्झिमा, तर ती व्हॅल्यू काय म्हणतोय आपण, ए साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू प्लस मायनस एन प्लस 1/2 इंटू लॅम्बडा. याला म्हणा इक्वेशन 2. Equation 1 and 2 relate the path difference at the locations of nth dark and nth bright point respectively. ओके, इक्वेशन 1 and 2 हे कशाशी रिलेटेड आहे, पाथ डिफरन्स ॲट दी लोकेशन म्हणजेच nth डार्क आणि nth ब्राईट ऑफ दी पॉईंट. ॲज डिस्क्राइब्ड अर्लियर द डिस्टन्स डी ग्रेटर अँड ग्रेटर दॅन ए, हॅज द अँगल थीटा इज व्हेरी स्मॉल है ना. म्हणजे त्याचा अँगल आहे तो अँगल कसा आहे, व्हेरी अँड व्हेरी स्मॉल आहे. दस इफ इट इज एक्सप्रेस द रेडियन वी कॅन राईट. ओके, आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्याचा रेडियन. मग रेडियन आपण कसं लिहिणार, बघा साइन थीटा अप्रॉक्सिमेट काय आहे टॅन थीटा. मग टॅन थीटा अप्रॉक्सिमेट थीटा इज इक्वल्स टू वाय अपॉन डी. मग वाय काय आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट पी है ना. where y is the distance of point P on the screen from the central bright point. तर बघा जी y जी आहे, y काय आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट P आहे है ना. पण जी तुम्हाला बघा P जे आहे तो P काय आहे, स्क्रीनमध्ये म्हणजे सेंट्रल ब्राईट पॉईंट आहे, म्हणजे ती ऑन दी स्क्रीन फ्रॉम दी सेंट्रल पॉईंट P म्हणजे ब्राईट फ्रिंजेसची. The screen being at a distance d from the diffracting element, आणि त्या स्क्रीनची डिस्टन्स काय आहे, कॅपिटल डी म्हणजेच डिफ्रॅक्टिंग एलिमेंट है ना. आपण डिस्कस केला होता ना की स्लिट आणि स्क्रीनचा डिस्टन्स काय आहे, कॅपिटल डी आहे. तर तुमची वाय जी आहे आपल्याला व्हॅल्यू काय मिळालेली आहे, आपण काय म्हणतोय वाय अपॉन डी है ना. तर वाय काय आहे, डिस्टन्स आहे पॉईंट पी, म्हणजे कुठला डिस्टन्स आहे तो ब्राईट पॉईंटचा जे तुम्हाला स्क्रीनवरती मिळते. तर आपण काय म्हणणार वाय अपॉन डी ना. तर ही जी आहे, तर हे जे डिस्टन्स ऑफ डी आहे ती काय आहे तुमची डिफ्रॅक्टिंग एलिमेंट आहे. आणि ही डिफ्रॅक्टिंग एलिमेंट आपण स्लिट कोणती घेतलेली आहे, सिंगल स्लिट, म्हणजे जे डिस्टन्स डी फ्रॉम दी डिफ्रॅक्टिंग एलिमेंट सिंगल स्लिट. Let YND and YNB be the distance of nth dark point, nth bright point from the central bright point. ओके, YND म्हणजे काय, y of nth
डार्क पॉईंट अँड y ऑफ nth ब्राईट पॉईंट. हे काय आहे, डिस्टन्सेस आहे. कशाचे डिस्टन्सेस आहेत, डार्क पॉईंटची आणि ब्राईट पॉईंटची फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट पॉईंट. दस at the nth dark point on either side of the central bright point using equation 2. ओके, आपण काय म्हणतोय की n डार्क पॉईंटची आणि अदर साईड काय आहे, सेंट्रल ब्राईट पॉईंट आहे. तर आपण युझिंग इक्वेशन 2 आपण युझिंग करणार आहोत. तर आपण इक्वेशन काय म्हटलं होतं, थीटा एन डी इज इक्वल्स टू, बघा आपण थीटा इज इक्वल्स टू वाय अपॉन डी घेतला होता ना. मग आता काय येईल तुमच्या याच्यामध्ये, थीटा एन डी इज इक्वल्स टू वाय एन डी अपॉन डी इज इक्वल्स टू एन लॅम्बडा अपॉन ए, कॉमा वाय एन डी इज इक्वल्स टू एन लॅम्बडा डी अपॉन ए इज इक्वल्स टू एन डब्ल्यू. याला म्हणा इक्वेशन 3. ऑल्सो at the nth bright point on either side of the central bright point using equation 2 theta nb using equation 3. बघा आता आपण ND चा घेतला होता आहे ना, आपण आता काय घेणार आहोत, NB चा. अप्रॉक्सिमेट y ऑफ NB अपॉन D अप्रॉक्सिमेट n प्लस 1/2 लॅम्बडा बाय a. याला म्हणा इक्वेशन 4. y of nb approximate n plus 1/2 into lambda d upon a approximate n plus 1/2 w, where w is equals to lambda d upon a. w काय आहे, lambda into d upon a is similar to fringe width in the interference pattern. म्हणजेच हे जे फ्रिंज आहेत तर हे फ्रिंज काय आहे, इंटरफरन्स पॅटर्न आहे. In this case also it is the distance between constructive bright fringes है ना. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो, इंटरफरन्स पॅटर्न आहेत है ना. तर ही जी इंटरफरन्स पॅटर्न ही कशी आहे, कन्स्ट्रक्टिव्ह ब्राईट फ्रिंजेस आहेत और कन्स्ट्रक्टिव्ह डार्क फ्रिंजेस. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, कन्स्ट्रक्टिव्ह ब्राईट फ्रिंजेस आणि कन्स्ट्रक्टिव्ह डार्क फ्रिंजेस एक्सेप्ट सेंट्रल झिरोथ ब्राईट फ्रिंजेस है ना. म्हणजेच आपण काय म्हणतोय की जे का आपण एक्सेप्ट काय करतोय की ही जी ब्राईट फ्रिंजेस आहे ती कशी आहेत, झिरो आहेत का, कारण की आपण जे दोन डिस्टन्स इंटरफरन्स पॅटर्नमध्ये डिस्कस करतोय तर ती काय करतोय, ब्राईट फ्रिंजेस आणि कन्स्ट्रक्टिव्ह डार्क फ्रिंजेस है ना. म्हणजे तुम्हाला काय मिळतोय, लॅम्बडा डी अपॉन ए मिळतोय ना, इंटरफरन्स पॅटर्न मिळतोय. तर जे दोघांचं जे आपण कन्स्ट्रक्टिव्ह ब्राईट फ्रिंजेस आणि कन्स्ट्रक्टिव्ह डार्क फ्रिंजेस, मग या दोघांचे जे सेंट्रल असेल ती कशी असेल, झिरोथ, म्हणजे कशी असेल, ब्राईट फ्रिंजेस असतील. विड्थ ऑफ दी सेंट्रल ब्राईट फ्रिंजेस. आता आपण काय बघणार आहोत, ब्राईट फ्रिंजेसची विड्थ बघणार आहोत, सेंट्रल ब्राईट फ्रिंजेसची. द सेंट्रल ब्राईट फ्रिंजेस इज स्प्रेड बिटवीन द फर्स्ट डार्क फ्रिंजेस ऑन आयदर साईड. ओके, आपण काय बघणार आहोत, जे सेंट्रल ब्राईट फ्रिंजेस आहे त्याच्यापासून जे तुम्हाला काय मिळतोय, स्प्रेड बिटवीन द first dark fringes on either side. Thus width of the central bright fringes is the distance between the center of first dark fringes on either side. म्हणजेच आपण विड्थ कशी काढणार आहे याची, की जी का होती तुमची ब्राईट फ्रिंज सेंट्रल ब्राईट फ्रिंजेस पासून जे स्प्रेड होतीये फर्स्ट डार्क इमेज फ्रिंजेस आणि त्याच्या आयदर साईडला सेंट्रल ब्राईट फ्रिंजेस, या दोघांचे जे डिस्टन्स आहे सेंटर ऑफ डार्क फ्रिंजेस आणि ऑन आयदर साईड. तर आपण काय म्हणणार, देयरफॉर विड्थ ऑफ दी सेंट्रल ब्राईट फ्रिंजेस WC इज इक्वल्स टू, WC काय आहे, विड्थ ऑफ सेंट्रल इज इक्वल्स टू 2y1d इज इक्वल्स टू 2w है ना. म्हणजे जे तुमची 2y म्हणजे काय म्हणतोय आपण, y अपॉन डी आपण घेतलं होतं, थीटा इज इक्वल्स टू y अपॉन डी है ना. तर काय म्हणतोय आपण, जे डिस्टन्स मिळालेला आहे y अपॉन डी ती काय आहे, 1d, म्हणजे इज इक्वल्स टू, जर 2y असेल तर तुमची काय असेल, 2y जर असेल, कारण की ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस आपण डिस्कस करतोय. तर 2y1d इज इक्वल्स टू काय म्हणणार आपण, 2w इज इक्वल्स टू 2 इंटू लॅम्बडा डी अपॉन ए. म्हणजे विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट फ्रिंजेस काय मिळाला, 2 इंटू लॅम्बडा इंटू डी अपॉन ए.